मंत्रालयात आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। खातेवाटपानंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे, त्यामुळे अर्थातच सगळ्यांच्या नजरा या कॅबिनेट बैठकीकडे लागलेल्या आहेत। राज्यात बीडचा मुद्दा सध्या गाजताना दिसतोय। या सगळ्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठकी अंतर्गत काही निर्णय होणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, खातेवाटपानंतर ही पहिलीच कॅबिनेटची बैठक होतीये, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक असे मंत्री आहेत ज्यांनी अजून आपला पदभारच स्वीकारलेला नाहीये। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप झाल्यानंतर पहिलं कॅबिनेट आज पार पडतंय। लागवी नक्कीच आज पहिली जी कॅबिनेट आहे ती पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता ही कॅबिनेट पार पडेल। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर काही दिवसापूर्वी खातेवाटप झाला आणि या खातेवाटपानंतर ही पहिली कॅबिनेट आहे। त्यामुळे या पहिल्या कॅबिनेटमध्ये स्वतंत्र खात्यांचा कारभार असणारे मंत्री समाविष्ट असणार आहेत। त्यामुळे या स्वतंत्र खाते असणाऱ्या जे मंत्री आहेत ते आपल्या खात्यासंदर्भात नव्याने काय आव्हानं आहेत याबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 100 दिवसाचा रोडमॅप तयार करतात। या 100 दिवसाच्या रोडमॅपवरती राज्य सरकार पुढे 5 वर्ष कसं काम करेल याबाबत सगळं निर्भर आहे। आणि असं असताना आता स्वतंत्र खात्याचे कारभार असलेले मंत्री जेव्हा कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत होतील त्यावेळी हा रोडमॅप त्यांना देखील सांगण्यात येईल, त्यांच्या सोबत देखील या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात येईल। यासोबत जर आपण पाहिलं तर मस्साजोगमधलं जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे हे सध्या खूप राजकीय वातावरण त्याच्यामुळे तापलेलं आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये राहिलेली नाही अशी सातत्याने विरोधकांकडून टीका केली जाते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। एकूणच आणि जर आपण पाहिलं तर महायुती सरकार राज्यात येण्याआधी ज्या लोकाभिमुख ज्या योजना आहेत त्या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली होती। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर 2100 रुपये हप्ता करण्याचा देखील राज्य सरकारने सांगितलं होतं, मात्र अद्याप तो झालेला नाहीये। त्याबाबत काही चर्चा केली जाते का ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि यासोबतच जे शेतकऱ्या सगळ्या संदर्भात काही निर्णय घेतले जातात का, कांद्याच्या निर्यात शुल्कासंदर्भात काही केंद्राशी चर्चा केली जाईल का, या सगळ्या संदर्भात देखील आज बैठकीत चर्चा होऊ शकते। त्यामुळे आजची ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, जे स्वतंत्र खात्याचे मंत्री देखील या सगळ्या बैठकीत यालाच एक लागून फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। अनेक महत्त्वाचे निर्णय या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अनेक मुद्दे राज्यात गाजलेले आहेत, पण असं असताना अनेक मंत्री हे महाराष्ट्राबाहेर गेल्याचं देखील पाहायला मिळतंय। अनेकांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाहीये। मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांसंदर्भात निर्देशही जारी केलेले आहेत की लवकरात लवकर तुम्ही आपला पदभार स्वीकारावा। असे किती मंत्री आहेत अद्याप कॅबिनेट आणि राज्यमंत्री सुद्धा ज्यांनी अजून आपला पदभार स्वीकारलेला नाहीये, पण आज कॅबिनेटच्या बैठकीकरता ते उपस्थित असतील? नक्कीच सातत्याने जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून सांगतोय की काही जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही आणि त्यानंतर अनेकांनी जर पदभार स्वीकारायला सुरुवात देखील केली। तर काल आपण पाहिलं तर कालही अनेकांनी पदभार स्वीकारले। अजूनही एक 4 ते 5 असे मंत्री आहेत की ज्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही। अतुल सावे असतील, अतुल सावेंनी देखील आज पदभार स्वीकारणार असल्याची माहिती दिलेली आहे। 12 वाजता ही कॅबिनेट बैठक होणार आहे, त्याआधीच 10 वाजता अतुल सावे जे आहेत ते आपल्या दालनात जातील आणि पदभार स्वीकारतील। त्यामुळे आज कॅबिनेट बैठक होण्याआधी हे सर्व मंत्री आपला पदभार जे आहे ते स्वीकारतील अशा प्रकारची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच जर या मंत्रिमंडळ बैठकीत पाहिलं तर स्वतंत्र कारभार असलेले सगळे मंत्री जे आहेत ते समाविष्ट होतील। नक्कीच हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खातेवाटप होऊन बरेच दिवस झाले तरी पण अद्याप अनेकांनी जे आहेत ते आपला पदभार स्वीकारला नव्हता। मात्र आज कॅबिनेट बैठक होण्यापूर्वी हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील अशा प्रकारची माहिती आहे। लागली निश्चित उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।